12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेक्शनचा तिसरा चॅप्टर बघत आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, त्याच्यानंतर अल्कोहोल, फिनॉल, इथर बघितलं. त्याच्यानंतर आता आपण तिसरा चॅप्टर बघणार आहोत, अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. हे तीन चॅप्टर पक्के केले की केमिस्ट्रीमधला अर्धा भाग जवळपास 80% संपला. म्हणजे दोन भाग आहेत. आता एकच पुस्तक झालंय, पण अगोदर पेपर 1 आणि पेपर 2 होता. तर हा पेपर 2 आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, रिॲक्शन्स असतात भरपूर. त्याच्यात हे तीन चॅप्टर मोठे आत्ताच नाहीत, आम्ही शिकत असल्यापासून हे तीन चॅप्टर आहेत. म्हणजे या तीन चॅप्टरमध्ये कधी बदल झाला नाही. कोणते कोणते? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स, अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन बद्दल बघायचं आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. अल्डिहाइड, कीटोन्स हे एक भाग आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा दुसरा भाग आहे. म्हणजे या चॅप्टरमध्ये दोन भाग आहेत. जसं मागच्या चॅप्टरमध्ये किती पार्ट होते? 3. कोणते? अल्कोहोल, फिनॉल, इथर. इथं दोनच भाग आहेत, अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर आहे. धड्याचं नाव टाका अगोदर सगळेजण. अल्डिहाइड, कीटोन and carboxylic acid. त्याच्यात सुरुवातीला टाका कार्बोनिल ग्रुप कुणाला म्हणायचा? जो कार्बोनिल ग्रुप या तिघामध्ये बी आहे. तिघामध्ये म्हणजे कुणामध्ये? अल्डिहाइड मध्ये बी आहे, कीटोन मध्ये बी आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये पण आहे. बरोबर. तर मुळात हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे काय हे आपल्याला अगोदर बघावं लागेल. बघा, दिस इज कार्बोनिल ग्रुप. हा एक फंक्शनल ग्रुप आहे. का म्हणतात त्याला? फंक्शनल. जसं मला सांगा, अल्कोहोल मध्ये कोण आहे फंक्शनल ग्रुप? OH. बरोबर आहे. तसा कार्बोनिल ग्रुप हा एक फंक्शनल ग्रुप आहे, जो की अल्डिहाइड मध्ये बी आहे, कीटोन मध्ये बी आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये बी आहे. म्हणून अगोदर त्या ग्रुपची माहिती बघू काय. बरोबर आहे. कुणाला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप? The functional group in which carbon atom is attached with oxygen by double bond and remaining 2 valencies are free. फ्री म्हणजे तिथं कोणी अटॅच होऊ शकतंय. remaining 2 valencies are free is known as carbonyl group. The functional group हा एक फंक्शनल ग्रुप आहे, in which ज्याच्यामध्ये कार्बन ॲटम इज attached with oxygen atom by double bond. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे.
अँड रिमेनिंग 2 व्हॅलन्सीज, कार्बनच्या व्हॅलन्सी किती आहेत? 4. त्याच्यातल्या 2 व्हॅलन्सी कुठं चालल्यात? डबल बॉन्ड विथ ऑक्सिजन. आणि रिमेनिंग 2 राहिलेल्या व्हॅलन्सीज आर फ्री. फ्री म्हणजे इथं एच अटॅच होऊ शकतंय, अल्किल ग्रुप अटॅच होऊ शकतंय, अरिल ग्रुप अटॅच होऊ शकते. ह्याला पुढे बघू आता ते आपण. इज नोन ॲज कार्बोनिल ग्रुप. अगोदर कळालं का कार्बोनिल ग्रुप कुणाला म्हणायचं सांगा? हा एक फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा ऑक्सिजन सोबत डबल बॉन्डमध्ये आहे आणि त्याच्या उरलेल्या 2 व्हॅलन्सी ह्या फ्री आहेत. त्याला म्हणा कार्बोनिल ग्रुप. येस, लिहा. हेडिंग टाका कार्बोनिल ग्रुप. The functional group in which carbon atom is attached to an carbon atom is attached to an oxygen atom by double bond. And remaining 2 valencies are free. Remaining 2 valencies are free is called carbonyl group. झालं? हे स्ट्रक्चर काढलो, हे स्ट्रक्चर काढून घ्या. झालं? हां, आता खाली टाका कार्बोनिल कंपाऊंड. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप असतो म्हणजे कोणता? कार्बन डबल बॉन्ड हो. इकडं काही काटायचंच नाही, इकडं काही काटायचंच नाही, ह्याचं देणं घेणं नाही आपणाला. पण ज्याच्यामध्ये सी डबल बॉन्ड अटॅच असतो त्याला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. आता सध्या आपल्याकडे अभ्यासक्रमामध्ये अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर कार्बोनिल कंपाऊंड. मग त्याच्यात कुणाला म्हणायचं? रिमेनिंग 2 व्हॅलन्सीज, ॲटलिस्ट 1 व्हॅलन्सी इज हायड्रोजन.
ह्याच्यापैकी कमीत कमी एक तरी हायड्रोजन असतो, त्याला अल्डिहाइड म्हणा. आणि रिमेनिंग दोन्ही व्हॅलन्सी जर अल्किल आणि अरिल असतील तर त्याला का म्हणा, कीटोन म्हणा. आधी आपण डेफिनेशन का म्हणणार सांगा बरं कार्बोनिल कंपाऊंडची. द ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप कंसात C double bond O as a functional group is known as carbonyl compound. चॅप्टर साठी कार्बोनिल कंपाऊंड्स आर अल्डिहाइड अँड कीटोन्स. या चॅप्टर मध्ये कार्बोनिल कंपाऊंड कोणते, अल्डिहाइड कीटोन. पण आपल्याला एंट्रन्स साठी आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड कुठं कुठं असतो ह्याचा चार्ट बघायचा आहे. आलं का लक्षात. हे तुमच्या चॅप्टर पुरतं ठीक आहे, पण ह्याला सोडून सुद्धा काही मॉलिक्यूल मध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. तो कुठल्या कुठल्या ते आपण लिस्ट बघू. आधी हे लिहून घ्या. द ऑर्गॅनिक कंपाऊंड containing carbonyl group कंसात डैश C डबल बॉन्ड O डैश as a functional group is known as carbonyl group. Carbonyl compound. इकडे बघा आता या चॅप्टर साठी कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत कोण, अल्डिहाइड आणि कीटोन. बघा असेटाल्डिहाइड C6H5 C डबल बॉन्ड OH. अल्किल भी राहू शकतो, आरिल भी राहू शकतो. बेन्झाल्डिहाइड दोन्ही बी H असतील तर फॉर्माल्डिहाइड. अल्डिहाइड ग्रुप म्हणल्यानंतर कोण फिक्स राहणार, C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH C डबल बॉन्ड OH राहणार म्हणजे राहणार फिक्स एक तरी. आता इथं तर कसं आहे सांग का, इकडे बी C डबल बॉन्ड OH आहे, इकडे बी C डबल बॉन्ड OH आहे. त्यालाच शॉर्ट मध्ये आपण असं बी लिहितो CHO. बरोबर आहे. मग आता मला सांगा नेमकं अल्डिहाइड कुणाला म्हणायचं, अल्डिहाइड कुणाला म्हणायचं. हे अल्डिहाइड आहे, हे अल्डिहाइड आहे, हे अल्डिहाइड आहे, सगळे अल्डिहाइड आहेत. कुणाला म्हणायचं त्याची काही तुम्हाला काही क्रायटेरिया काही कंडिशन लक्षात येते का, कोण सांगते. करेक्ट. कार्बोनिल कार्बनला ऍटलिस्ट कमीत कमी एक हायड्रोजन तरी अटॅच असणाऱ्याला अल्डिहाइड म्हणायचं. बरोबर आहे. कीटोन
In a carbonyl group, carbon atom is attached at least one hydrogen atom is known as aldehyde. In a carbonyl group, carbon atom is attached to alkyl group or aryl group, or one alkyl and one aryl group is known as ketone. Ketone कसं ओळखणार? C डबल बॉन्ड ओला, इकडे बी अल्किल आहे, इकडे बी अल्किल आहे, किंवा अरिल आहे. C6H5 ला का म्हणायचं? अरिल. हायड्रोजन सापडत नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला, याला का म्हणायचं? कीटोन. आता तुमच्या लक्षात आलं का अल्डिहाइड आणि कीटोन कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? इन अ कार्बोनिल कंपाउंड, carbon atom is attached at least one hydrogen atom is known as aldehyde. त्याच्या खाली एक्झाम्पल. In a carbonyl compound, carbonyl carbon atom is attached alkyl groups or aryl groups is known as a ketone. जिथं हायड्रोजन नाही राहत नाही त्याला म्हणायचं कीटोन. तर अगोदर मला हे अल्डिहाइड आणि कीटोन कळालं का? लक्षात आलं का? अजून एक डेफिनेशन आहे जी तुम्हाला एंट्रन्ससाठी लक्षात ठेवायचं आहे, आणि मग खाली कीटोन कुठं कुठं आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप कुठं कुठं आहे ते बघू. आता हे तुमच्या रेग्युलर बुकमधलं झालं. अदर दॅन बुक जी वेगळी माहिती आहे ती आता ह्याच्यानंतर लिहा. का लिहिला वाक्य खाली? फक्त डेफिनेशन झाले ना, खाली लिहा. कार्बोनिल कंपाउंड्स आर aldehydes and ketones. खाली टाका आता हेडिंग अल्डिहाइड. त्या कंसात का मी जसं लिहिलं तसं डॅश CHO लिहा. लिहा. इन अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन is bonded at least one hydrogen atom apart from, त्याला सोडून, apart from alkyl or aryl group. म्हणजे एक हायड्रोजन सोडून मग का राहणार आहे? अल्किल राहील, अरिल राहील. बरोबर आहे. खाली लिहा. अल्डिहाइड कंटेनिंग डॅश CHO, इथं लिहिल्यासारखं डॅश CHO ॲज अ फंक्शनल ग्रुप, डॅश CHO ॲज अ फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड, त्याला एक वेगळं नाव आहे फॉर्मिल ग्रुप. म्हणजे अल्डिहाइड ग्रुपलाच अजून एक नाव काय? फॉर्मिल ग्रुप. FORMYL. बरोबर. त्याला का म्हणायचं? फॉर्म्युला. काय त्याच्या खाली हे जनरल कोणतं कोणतं लिहायचं सिरियलला सांगतो इकडे आहे का? हे त्याचा फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला. हे पहिलं एक्झाम्पल कोणतं? दोन्हीकडे बी H असलेलं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक CH3 आणि एक H असलेलं, एक C6H5 आणि H असलेलं.
असं तुम्ही एकाखाली एक सिरियल कसं लिहिता? जनरल फॉर्म्युला अगोदर पहिलं एक्झाम्पल कोणतं? फॉर्माल्डिहाइड, दुसरं असिटाल्डिहाइड आणि तिसरं बेन्झाल्डिहाइड, असं लिहून घ्या खाली. चांगली आहे रिंगटोन. सायलेंट करायला शिका हो. आधी ते शिका मग मोबाईल वापरा. झालं लिना? झालं का? कीटोन्स टाका खाली आता. झालं? कीटोन्स काय म्हणाल कीटोन्सला? इन कीटोन्स कार्बोनिल कार्बन इज अटॅच्ड टू अल्किल ग्रुप्स और अरिल ग्रुप्स, एवढं म्हणायचं फक्त. आणि त्याच्या खाली हे एक्झाम्पल, हे ॲसिटोन, हे बेन्झोफिनोन, बरोबर. आणि मग ह्याचे परत डिटेलमध्ये आता नंतर आहे. आता लिहा कीटोन्स. इन कीटोन्स कार्बोनिल कार्बन is attached to alkyl groups or two alkyl groups, two aryl groups. पहिलं two alkyl groups or two aryl groups. ते बोर्डावरले ते एक्झाम्पल लिहून घ्या. तिथले बोर्डावरले एक्झाम्पल लिहून घ्या. कसं काय ते का बरं कोण दिलं? झाला? टाका हेडिंग क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. Classification of aldehyde.
बघा, दोन प्रकारचे अल्डिहाइड आहेत. अलिफॅटिक अल्डिहाइड आणि aromatic aldehyde. There are two types of aldehyde. Number one is aliphatic aldehyde. Number two is aromatic aldehyde. अगोदर अलिफॅटिक अल्डिहाइडचे मी एक्झाम्पल लिहितो. The aldehyde in which aldehyde group is attached to sp3 hybridized carbon atom कंसात aliphatic carbon atom is known as aliphatic aldehyde. कुणाला म्हणायचं aliphatic aldehyde? ज्या अल्डिहाइड मध्ये अल्डिहाइड ग्रुप हा कसल्या कार्बनला sp3 हायब्रिडाइज्ड सिंगल बॉन्डेड आहे. म्हणजे कसला sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम कंसात सॅच्युरेटेड कार्बन ॲटम ऑब्लिक अलिफॅटिक कार्बन ॲटम इज नोन ॲज अलिफॅटिक अल्डिहाइड. का म्हणायचं? द अल्डिहाइड इन विच अल्डिहाइड ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू अरोमॅटिक रिंग. कुणाला? अरोमॅटिक. आणि कंसात एक माहिती राहू द्या, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग. कारण हा कार्बन sp2 का बरं आहे सांगा बरं आता तुम्ही मला. ह्या अरोमॅटिक रिंगचा कार्बन हा sp2 का बरं आहे सांगा बरं. डबल बॉन्ड आला की sp2, सिंगल बॉन्ड आला की sp3, ट्रिपल बॉन्ड आला की sp. आता मी का म्हणलेला बघा, द अल्डिहाइड इन विच अल्डिहाइड ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू अरोमॅटिक रिंग कंसात sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग इज नोन ॲज अरोमॅटिक अल्डिहाइड. म्हणजे बेंझिनला डायरेक्ट अटॅच असेल तरच त्याला अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणा. आणि जर अल्डिहाइड हा जर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणा, त्याला अजून एक नाव आहे सॅच्युरेटेड कार्बन ॲटम म्हणा, किंवा त्याला हे 2-3 नावं का बरं देऊ लागले तुम्हाला माहिती आहे का? हे एंट्रन्समध्ये पर्यायामध्ये राहतात म्हणून 2-3. मग मला सांगा कोण्या कार्बनला अटॅच होते ना? 3 नाव आहेत, सॅच्युरेटेड, sp3 हायब्रिडाइज्ड आणि अलिफॅटिक कार्बन ॲटम. कोणतं? द अल्डिहाइड इन विच अल्डिहाइड ग्रुप इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम और सॅच्युरेटेड कार्बन ॲटम और अलिफॅटिक कार्बन ॲटम इज नोन ॲज
अलिफॅटिक अल्डिहाइड. बोर्डामध्ये तुम्ही कुठलाही एक शब्द लिहिलं तर चालतंय, दोन्ही तिन्ही शब्द तुम्हाला माहितीसाठी पण देऊ लागले. इथं का म्हणणार, द अल्डिहाइड इन विच अल्डिहाइड ग्रुप इज अटॅच्ड टू, डायरेक्टली अटॅच्ड टू अरोमॅटिक रिंग, कंसात का म्हणून सांगा, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणून नाही चालेल, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ अरोमॅटिक रिंग, त्याला म्हणायचं अरोमॅटिक अल्डिहाइड. येते लक्षात, लिहा. का लिहिलात हेडिंग, आल्या. अल्डिहाइड आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. Aldehydes are classified into two types. Number one, aliphatic aldehyde. Number two, aromatic aldehyde. परत एक ओळ जागा सोडून टाका खाली, aliphatic aldehyde. इन अल्डिहाइड, नहीं इन करो का, द अल्डिहाइड कंटेनिंग, एक मिनट, द अल्डिहाइड इन विच, हाँ, द अल्डिहाइड इन विच अल्डिहाइड ग्रुप, कंसातल्या डॅश CHO, अल्डिहाइड ग्रुप कंसातल्या डॅश CHO कंस बंद, इज अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम और सैचुरेटेड कार्बन एटम और अलिफैटिक कार्बन एटम is known as aliphatic aldehyde. बोर्डावरले दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्या, असिटा अल्डिहाइड आणि प्रोपायना अल्डिहाइड. खाली टाकतात. नंबर 2 अरोमॅटिक अल्डिहाइड. लिहा, द अल्डिहाइड in which aldehyde group is directly attached to aromatic ring, कंसातल्या पुढं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम ऑफ aromatic ring.
इथे बोर्डावरले दोन एक्झाम्पलल्या बेन्झाल्डिहाइड आणि सॅलिसिलाल्डिहाइड. झालं? लक्षात आलं? अल्डिहाइडचे दोन प्रकार. कीटोनचे प्रकार आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघू. आणि ते एंट्रन्स सांगायचं राहिलं, दोन्ही झाल्यावर सांगेन मी. आणि परीक्षा कधी आहे माहित आहे? 12 तारखेला. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी PDF टाकलेलं आहे क्वेश्चन आन्सरिंगचं. त्या क्वेश्चन आन्सरिंगवरच आधारित आहे. बोर्डाची तयारी तुम्हाला करावी लागेल, कारण तुमची प्रवेश प्रक्रिया ही 50% मार्क बोर्डाचे आणि 50% मार्क एंट्रन्सचे राहणार आहेत. त्याच्यामुळं तुम्ही चांगली तयारी करा. अजून बरेच दिवस आहेत. येत्या 12 तारखेला तुमची बोर्ड पॅटर्ननुसार अल्कोहोल, फिनॉल आणि इथर या चॅप्टरवर परीक्षा होणार आहे.